नेते राहुलजी गांधी यांच्यावर जे जे अत्याचार केला, अन्याय केला, त्या मोठ्या ज्या पद्धतीने उचललं, कारण विरोधी पक्षनेता हा सर्वोच्च असते, प्रधानमंत्र्याचा पॅरेलल पोस्ट असते, परंतु त्यांना कोणताही विचार न करता त्यांच्या नाकातून रक्त निघलं, अशी जर बर्बरतापूर्वक हे जर हे करत असेल तर लोकशाहीला मान्य नाही. तर लोकशाहीमध्ये संविधान अधिकार दिला का आपल्या शांततेनं मार्गानं आंदोलन करायचा अधिकार आहे. अधिकार जर चिडत असेल तर भविष्यात हे आम्ही सहन करणार नाही, काँग्रेस पक्ष सहन करणार नाही. कारण काँग्रेस पक्ष हे आंदोलनातून तयार झालेला आहे. इंग्रजांच्या विरोधात लढला, 150 वर्ष इंग्रजांच्या विरोधात लढला. महात्मा गांधी असो, पंडित जवाहरलाल नेहरू असो, सरदार वल्लभभाई पटेल असो, हे त्यांनी शहीद झाले, अनेक लोक शहीद झाले. काँग्रेस पक्षाचा इतिहास आहे. माननीय राजीव गांधी यांना शहीद झाले, माननीय इंदिरा गांधी शहीद झाल्या, पण यांचा इतिहास जर पाहिला तर बाकी बीजेपीच्या ज्या नेत्याचा इतिहास पाहिला तर कोणी शहीद झालं नाही. ते काँग्रेसचे त्यावेळेस RSSचे लोक असो, बीजेपीचे लोक असो, ते इंग्रजांसोबत मिळून होते. म्हणून देशाच्या एकतेसाठी, देशाच्या अखंडतेसाठी जर नीट पेपर फुटी होत असेल तर बोगस जर एखादा डॉक्टर येत असेल तर आरोग्याची खेळ आहे. एखादा बोगस डॉक्टर जर पैशाने निवड तो आपला नीट पेपर खरेदी करून जर बोगस डॉक्टर येत असेल तर भविष्यात सर्व देशातल्या लोकांना चांगले टॅलेंटेड मुलं केव्हा यायचे, गरीबाचे मुलं केव्हा डॉक्टर बनायचे. येथील जंतर मंतरवर झालेल्या अमानुष लाठीचार्जच्या संदर्भात माननीय SDO मार्फत आम्ही राष्ट्रपतींना निवेदन दिलं आहे. आज आम्ही काँग्रेस पक्षातर्फे एक दिवसीय धरणे आंदोलन करून या मोदी सरकारचा निषेध म्हणून हे आंदोलन सुरू केलं. या आंदोलनाची आमच्या या आंदोलनाची मुख्य भूमिका अशी होती की आमच्या काही मागण्या होत्या. या आंदोलनात आमच्या पक्षाचे जे नेते आहे, जे आज विरोधी पक्ष नेते आहे, एका घटनात्मक पदावर असताना त्यांना एक अपमानास्पद वागणूक देऊन तिथून उचलण्यात आलं आंदोलनाच्या दरम्यान. तर ही एक मोठी निंदनीय बाब आहे. या घटनेची चौकशी झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे. आणि या बेहरम सरकारनी जो तिथे अमानुष लाठीचार्ज केला, त्या दांडग्याला खिडे टोचून त्यांना मारले, या संदर्भाची, या सगळ्या गोष्टीचीही सखोल चौकशी झाली पाहिजे. आणि जंतर मंतरवर असं एक पवित्र स्थान आहे, तिथे शेतकरी आंदोलन करतात, जनता आंदोलन करते, विद्यार्थी आंदोलन करतात. असे या पवित्र स्थानी तुम्ही असा हिंसाचार करत असाल तर हा अतिशय निंदनीय आहे आणि याची चौकशी झाली पाहिजे. आणि जंतर मंतरवर जिथे कुठे CCTV असेल त्या CCTV फुटेजचं सुरक्षित जतन करायला पाहिजे. आणि या सरकारने जे ईमेलद्वारे, इलेक्ट्रॉनिक मीडियाद्वारे किंवा फोनवर असेल किंवा पत्राद्वारे जेही आदेश दिले असेल ते सगळे आदेश सुरक्षित ठेवले पाहिजे, जेणेकरून समोर जे चौकशी होईल त्या चौकशीमध्ये ते निष्पन्न होईल. राहुल गांधी आगे बढ़ो, गांधी आगे बढ़ो.